मेंबर आमच्या समालोचन कक्षात आहे. काल्हेर संघाचे मेंबर पाठवा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत मिथुनजी. बॉलर सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. बंदरे मारुती काल्हेर 40+ या संघाकडून राजन सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत साईनाथ आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत महेश. साईनाथ आणि महेश हे दोन फलंदाज स्वराज्य कशेळी 40+ या संघाकडून सुरुवात देताना पाहायला मिळतील. तर ऑल द बेस्ट बोथ टीम. शो युअर ग्रेट परफॉर्मन्स ॲज वी एक्सपेक्टेड फ्रॉम यू. तर आता पहिला चेंडू हाताळण्यासाठी राजन सज्ज होते पंचांच्या डावीकडून. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, स्क्वेअर लेग. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय लॉंग ऑन आणि वाईट ऑफ डीप मिड विकेट. चला पहिला बॉल डिलिव्हर होतोय 10:08 चांगला बॉल बॅटची आउटसाइड एज. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का, पण फलंदाज सेफली पोहोचतोय बॅटिंग एंडला. खातं खुललेलं आहे स्वराज्य कशेळी या संघाचं एका धावेनं आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आता महेश पोहोचतायत. साईनाथच्या वतीनं तो एक डिफेन्सिव्ह अप्रोच आपण पाहिला. सुरुवात देताना काही फलंदाजांच्या मनात हेच चालतं की थोडासा वेळ स्वतःला देऊया आणि तेच देताना साईनाथ यांनी आपण पाहिलं. आता आपण स्ट्रायकर एंडला महेश यांना पाहतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. सहज जास्त हालचाल न करता तो बॉल त्यांनी गॅदर केला आणि थ्रो केला बॉलर्स एंडला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 2 2 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. राजनच्या वतीनं सुरुवात अप टू डेट राहिलेली आहे. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये फलंदाजांना रोखण्यासाठी पहिल्या षटकापासूनच प्रयत्न करावे लागतात. फुलटॉस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस. गॅप मोठा आहे, शोधलाय आणि बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आजच्या वेळापत्रकातला पहिला चौकार. साईनाथच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समा. सर्कल भेदत खेळणं पॉवर प्लेमध्ये प्रत्येकाला जमत नाही, पण या ठिकाणी ते जमवून घेतलेलं आहे साईनाथने. लेंथ बॉल होता, बॅटची एज. बॉल पोचतोय डीप मिड ऑनला. क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर. एक सिंगल कंप्लीट. तोपर्यंत धावसंख्या पोचते 7 आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शांत संयमी खेळ आहे स्वराज्य कशेळी 40+ या संघाचा. समोर राजन ओव्हर द विकेटनं सातत्यानं फुलटॉस बॉल्स हाताळत आहेत आणि त्याचमुळे त्याच संधीचा फायदा फलंदाज उचलतात. हा नो बॉल आहे, बीमर आहे आणि बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतोय 5 धावांचा बोनस स्वराज्य 40+ कशेळी या संघाला. आणि या 5 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी आता फलंदाज आपल्या नावावर करेल. हाफ ट्रॅकर आहे, पंच केलाय बॉलला. फ्री हिट आहे, जास्त नुकसान होणार नाही तरी देखील प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे बॉल गॅदर करण्यासाठी आपण पाहिले. डीप कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा तर पळून पूर्ण केल्या आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले होते पण ते प्रयत्न थांबवलेले आहेत कारण आता संघ चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे जास्त घाई गडबड करण्याचा इरादा या दोन्ही फलंदाजांचा आता तरी दिसून येत नाहीये. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 14 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये स्वराज्य कशेळी 40+ हा संघ. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं केलाय हा प्रहार, पण यावेळेस एलिव्हेशन मिळत नव्हतं. पण बॉल गॅदर होत नाहीये यष्टीरक्षकाकडून. ओव्हर थ्रोची धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव पूर्ण सुद्धा झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. लेग बाईकच्या या 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते बिनबाद 16. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. नाणेफेक हरल्यानंतर एका चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करताना स्वराज्य कशेळी 40+ हा संघ दिसतोय. 16 धावा 4 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये. सुरुवात चांगली व्हायलाच हवी. तुम्हाला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा वेळ मिळत नाही आणि तेच करत असताना एक संयमी शांत अभ्यासू खेळ मैदानाच्या आतमध्ये कशेळी संघाच्या दोन्ही फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळाला. साईनाथ पोचले 6
आणि महेश पोचले 7 वर आणि चांगली बॉन्डिंग या दोन फलंदाजांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाले. चला ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास नको, लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचे आहे. दोन कॅप्टन्स टॉससाठी तयारीत राहायचं. यशवंत स्मृती रहाणाळ आणि केवणी स्पोर्ट्स केवणी. प्लीज बी रेडी फॉर टॉस. सन्माननीय राम भोसले साहेबांचं आगमन व्यासपीठावर उपस्थित आहेत. सन्माननीय राम भोसले समाजसेवक या स्पर्धेला भेट देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुमित म्हात्रे चषक 2025च्या आयोजन कमिटीच्या वतीनं. तर आता सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. फार एंडनं संतोष येत आहेत. पंचांच्या डावीकडून संतोष स्टार्ट घेत आहेत. जे काही जमलं नाही राजनला पहिल्या षटकामध्ये ते जमवून घेण्याचा प्रयत्न ते करताना पाहायला मिळतील. या षटकामध्ये सर्कलचं बंधन हटलेलं आहे, त्याचमुळे आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्याच संधीचा फायदा संतोष उचलेल का बंद्रा मारुती काल्हेर 40 प्लेस या संघासाठी ते आपण पाहणार आहोतच. कॉन्क्रीटच्या विकेटवर तितका स्कोप नसतो बॉलरला, पण जेव्हा तुमच्याकडे अनुभव आहे तुमच्यासाठी सर्व काही सोपं आहे. संतोष, जसा मी उल्लेख केला तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्हाला सर्व काही शक्य आहे आणि तेच करत असताना पहिला बॉल धीमा होता. त्या अपेक्षित फलंदाज साईनाथ नव्हता. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न त्यांचा फसला. बैठक स्ट्रोक घ्यायचा होता पण तो फटका घेता आला नाही आहे. डॉट बॉलला सुरुवात होते. या दुसऱ्या षटकाची ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑन बिझी होतोय. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. एक सिंगल कंप्लीट. चांगला आहे रिफ्लेक्सेस आणि चपळता दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. हे दोघंही 45+ असायला हवेत नियमाप्रमाणे आणि जणू ते काही ते जाणवत नाही आहे. इतका वेग त्यांचा खेळपट्टीवर आहे. आतापर्यंत त्यांची चपळताच कशेळी संघाकडून पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 18. नेक्स्ट बॉल संतोष. कटर आहेत संतोष यांच्याकडे आणि तीच तंत्र वापरताना फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. थोडे दूर राहिले होते फलंदाज हा स्ट्रोक खेळताना साईनाथ. आणि त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये जितकं बॉलपासून दूर राहाल तितके फटके कन्वर्ट होत नाही. तो रूम व्यवस्थित तुम्हाला बनवायचा असतो. कटर आहेत. आता बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने टर्न झाला पण त्या ठिकाणी गरज नसताना बॅटिंग एंडला थ्रो क्षेत्ररक्षकाने केला आणि त्याच संधीचा फायदा उचलताना आता ओव्हरथ्रोच्या धावा मिळतील. त्या 2 मिळतील का? तर या 2 धावा ओव्हरथ्रोच्या 1 धाव पहिला पळून पूर्ण केली होती. एकूण 3 धावा ॲड केल्या जातील आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. एकवीस धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. हे षटक सुद्धा इकॉनॉमिकल राहील अशीच अपेक्षा होती. विकेट टेकर राहतील गोलंदाज संतोष अशीच अपेक्षा होती पण तसं काय पाहायला मिळत नाहीये. संतोष ओव्हर द विकेट. जास्त बाहेर राहिला बॉल पिच कुठे केलाय ते पाहिलंय पंचांनी. आउटसाईड द क्रीज बॉल पिच झालेला आहे आणि त्यासमोर नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या पोहोचते 22 वर. खरं तर घरचं मैदान आहे. याच मैदानावर सराव होत असतो बंद्रा मारुती काल्हेर रेग्युलर 40+ या दोन्ही संघांचा आणि त्याचमुळे आता ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कशेळी संघ आतापर्यंत भाव खाऊन जातोय. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 झाली. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. संतोष ओव्हर द विकेट. पुढे सरकले आणि स्वतःला ब्लॉक करून घेतला फलंदाज साईनाथ यांनी महेश यांनी. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉलवर धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. ही लेग बाईटची 1 धाव मिळेल आणि दुसरी धाव घेताना फलंदाज महेश धावचीच्या स्वरूपात बाद झाले. 23 धावा 1 गडी बाद. 23 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मनोजजी ठाकरे आपलं सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 23 झाले. 1 गडी बाद आणि आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. चला मॅच ऑन ठेवा. थांबू नका, बिलकुल थांबू नका कारण एकंदरीत आपल्याला एकूण 9 सामन्यांचं वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. तर निलेश हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत महेशची जागा भरून काढण्यासाठी. महेशने 7 धावा बनवल्यात. अजून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे 28 मार्च ते 30 मार्च दरम्यान आणि स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक लाखिवली. प्रथमेशजी पाटील यांचं नियोजन
रात्र क्रिकेट स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा आहे. हलक्या हाताने बॉलला पंच केलंय. सुभाष डुमाल सर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. बॉल पोहोचतोय कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, एक सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात नाही आहेत. दरम्यान आता कुठे दुसरं षटक संपलेलं आहे आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्वराज्य कशेळी 40+ या संघाची 24 धावा, 1 गडी बाद, 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यशवंत ब्रिज राणा संघ आलाय का टॉससाठी आणि केवणी संघ आलाय का? दोन्ही कॅप्टन्स म्हणजे भाटाळे. दोन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 24 झाले, 1 गडी बाद. नवीन गोलंदाजीसाठी मिथून येत आहेत. तिसऱ्या षटकासाठी मिथून येतात. अजूनही मनासारखं घडत नाहीये पण सारं काय अलबेल चाललेलं आहे स्वराज्य कशेळी या संघाकडून फलंदाजी करताना. जरी महेश बाद झाले तरी देखील साईनाथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी तो लढा देत आहेत, धावांचा शोध घेत आहेत. निलेश हे फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. मिथून गोलंदाजी सेट करतायत त्यांच्या तंत्राप्रमाणे, त्यांच्या रिचप्रमाणे, त्यांच्या रेंजप्रमाणे. आणि पाहूया मिथूनला त्याचा फायदा होतोय का. समोर आहे निलेशचं आव्हान. निलेशने आव्हान स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटस्विंग प्रॉपर होती, काऊ कॉर्नरला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफ कटर होता आणि तो ऑफ कटर कदाचित ओळखला नाही. जर बॉलने रोटेशन घेतलं नसतं तर मग आवाक्यात होता बॉल निलेश यांच्या, पण तसं काय घडत नाहीये. त्याचमुळे कॉन्क्रीटच्या विकेटवर सुद्धा बॉल टर्न होतात. त्या टर्नचा अंदाज व्यवस्थित बांधला पाहिजे. बॉलरची बॉल ग्रिपिंग ओळखली पाहिजे. यावेळेस ओळखली बॉल ग्रिपिंग. ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा उद्देश. बॉल जाईल थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 6, कडक बेधडक. सहा धावा वाढतात आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 30. बघा काय बॅट्समिंग आहे. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे घेऊन गेले, टायमिंग जुळवलं, टर्नचा अंदाज घेतला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर उडवलं 6 धावांसाठी. परफेक्ट स्ट्रोक बाय बॅटर निलेश. धावसंख्या 30, 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑनला. बॉल गॅदर होत नाहीये, त्याचमुळे आता दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातील. प्रयत्न पूर्ण सुद्धा होतील. तिसऱ्या धावासाठी पलटलेत दोन्ही फलंदाज. बॅटर साईडला थ्रो, पण विकेट किपर थोडे लांब आहे, त्याचमुळे 3 धावा वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 33, 1 गडी बाद. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपलेला आहे. जर याच गतीनं धावफलक पुढे गेला तर मला असं वाटते 55 धावांपर्यंत मजल जाईल स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी 40+ या संघाची, आणि मग ते कदाचित महागात पडू शकते. त्याचमुळे आताच काल्हेर संघाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांशिवाय तर तुम्हाला ती सफलता मिळणार नाही. हातावर हात ठेवून क्रिकेटचा खेळ जिंकता येत नाही. नेक्स्ट बॉल. स्टंप टू स्टंप, अपील अँड गिवन, डेफिनेटली प्लम. LBW सायनाथला परतावं लागते. धक्का दुसरा बसतोय. बंदरामावरती काल्हेर संघाकडून विकेटचा शोध मिथून घेतोय. या अगोदर पहिला फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता आणि सायनाथ अगदी मधोमध पकडले गेलेले आहेत आणि त्याचमुळे हा दुसरा धक्का बसतोय स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळीला. सायनाथ होत आहेत बाद 11 धावा करून 8 चेंडूचा सामना करत. नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत जयेश यांना. परफेक्ट बॉलिंग मिथून यांची आपण पाहतोय. जरी त्यांना थोडासा मार बसलाय पण त्यावर मलमपट्टी करताना विकेटचा शोध तर घ्यायचाच होता आणि त्यांनी सेट बॅटरला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केले. वेग वाढवलाय पण जितक्या वेगाने चेंडू हाताळलाय तितक्याच दुप्पट वेगाने बॉलला पाठवलंय सीधा सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास, लॉंग ऑफ क्लिअर, सिक्सर. 6 धावा. अटॅकिंग मोड मध्ये आता स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी 40+ हा संघ आलेला आहे.
संयम बाळगून झाला, ग्राउंड स्ट्रोक्स खेळून झाले, आता फक्त एरियल स्ट्रोक्स खेळायचे आहेत. तोच आविर्भाव फलंदाजांचा दिसतोय आणि आलेल्या पहिल्याच बॉलवर तो स्ट्रोक फलंदाजाने खेचलेला आहे. स्वागत केलंय संतोष यांचं, मिथून यांचं. आणि अजून एक नाही थांबणार, लांबच लांब मारणार, VIP डाईसला अभिवादन देणारा षटकार, अगदी अंपायरच्या डोक्यावरून परफेक्ट स्ट्रोक हिट बाय जयेश. तीन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 45 झाले, 2 गडी बाद, 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पूर्णपणे आता मगरमिटीमध्ये घेतलेलं आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी 40+ या संघाने 15 मारुते काल्हेर 40+ या संघाला. तर पुढचा सामना अक्षयजी पाटील आणि सूरजजी पाटील, आपण माहिती देऊया. भाटाळे संघ तर हजर झालेला, तो संघ खेळणार आहे केवढी स्पोर्ट्सची. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. हा चिंतेची बाब तर आहे, नो डाऊट अबाउट इट. पण आता पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण पोहोचत आहेत. शैलेश यांचं आव्हान आता वाढलेलं आहे, कारण त्यांनी 6 बॉल 6 षटकार या सीझनमध्ये खेचलेत 2 वेळा. आणि आता तोच खेळ देण्याची गरज भासलेली आहे 15 मारुती काल्हेरला सेकंड इनिंगमध्ये. कारण आतापर्यंत कशेळी संघ पोहोचलेला आहे 45वर. संतोषजी पाटील SEO यांचं जे आगमन व्यासपीठावर होते, मनपूर्वक स्वागत आपलं. या सरचे स्वागत आहे. धावसंख्या 45, 2 गडी बाद. आणि आता शेवटच्या षटकासाठी जबाबदारीचा स्वीकार करतोय गोलंदाज राजन पाटील. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल होता, फॉलो केलं होतं फलंदाजाने, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतं. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये दिसत आहेत. सुरुवात या षटकाची वाईट बॉलने होते. धावसंख्या 46 झाले, 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल राजन, फुल टॉस. हा नो बॉल आहे, बीमर आहे आणि त्या बॉलला दिशा दिली आणि पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार. आता जबरदस्त खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑडियन्स कॅच कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या पोचते 53, 50 अप फॉर कशे 40+. आता संधी आहे धावत जलजीच्या स्वरूपात बाद होण्याची, पण त्या ठिकाणी बॉल साईट होत नाहीये. काऊ कॉर्नरला झेल होता, पण तो झेल व्यवस्थित गॅदर होत नाहीये, हातांच्या उंजळीत सामावून घेता येत नाहीये, कारण समोर सूर्यप्रकाश आहे. जजमेंट चुकलं आणि त्याचमुळे त्या 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचते आता 55. निलेश 6 चेंडू 18वर पोचलेत. जयेश 2 चेंडू 12. दोघांचा 50 स्ट्राईक रेट. ऑन साईडला बॉलला पाठवलंय, पिकअप स्ट्रोक खेळताना मिडविक सीमारेषा पार. अप्रतिम वरच्या स्तराचा, वरच्या श्रेणीचा षटकार. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस बॅटिंग बाय बोथ बॅटर्स. परफेक्ट पिकअप शॉट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, उजवा गुडगा हलकासा दाखवला आणि त्यानंतर पोझिशन घेत असताना ट्रिगर मोमेंट बघा. परफेक्ट टायमिंग आणि प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन फलंदाजाचं पाहायला मिळते. बॉल थेट काल्हेरच्या खाडीमध्येच पाठवून दिलाय. धावसंख्या पोचते 61, 2 गडी बाद. धावा, 2 गडी बाद. तिसरा बॉल, अजून एक फुल टॉस आणि त्या फुल टॉस वर फुल टोल उसळली. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निलेश झालाय बेभान.
मैदानात आणतोय धावांचं तुफान. षटकारांवर षटकार खेचले जातात कशाही 40+ संघाच्या फलंदाजांकडून आणि आता टेन्शन वाढते. टीम बंद्रा मारुती काल्हेर 40+. धावसंख्या 67 झाले. फुल टॉस बॉलवर कसा काय तो सोडणार आहे. अप्रोच त्याचा तोच आहे. अटॅकिंग मूडमध्ये खरं तर प्रत्येक फलंदाज आहे. आणि बघता बघता निलेश 30 वर पोचलेले आहेत. 8 चेंडूंमध्ये त्यांनी 30 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या 67. गडी बाद झालेले आहेत 2. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 67. मला काल पहिला सामना आठवतोय ज्या ठिकाणी बंद्रा मारुती काल्हेर रेग्युलर संघाने 80च्या पलीकडे मजल मारली होती. चला, नाना स्पोर्ट्स टेमघर आणि सरवली जो मोनीचा संघ आहे आपण या टॉससाठी. नाना स्पोर्ट्स टेमघर आणि सरवली आपण या टॉससाठी आपण टॉस क्लिअर करणार आहोत या इनिंग ब्रेकमध्ये. 3 चेंडूनंतर तो टॉस होईल. नाना स्पोर्ट्स टेमघर आणि सरवली दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आमचे डिस्क जॉकी सुद्धा जॉईन झालेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मिस्टर सतीश तर नाही आहेत, सतीशच्या जागेवर आहेत यतीन आलेले आहेत आमचे डिस्क जॉकी. तर राजन ज्युनियर यांची सुद्धा सुट्टी नाही आहे मला असं वाटतं, कारण 3 चेंडूंमध्ये त्यांना 22 धावा खर्च करताना आपण पाहतोय. हा चांगला बॉल होता पण आवाक्यात होता. मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर फेकून दिलाय बॉलला. जा घेऊन या. षटकार. बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. सिक्सर. आणि आता 36 वर निलेश पोहोचलेले आहेत. अर्धशतकासाठी 14 धावा पाहिजेत पण 2 बॉल्स बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा परफेक्ट स्ट्रेट ड्राईव्ह पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे. परतावं लागेल. आता चूक होणार नाहीये कारण काल्हेर संघाला माहितीये खूप चुका झाल्या. आता मात्र विकेटचा शोध घ्यायचाच आहे आणि राजांच्या खात्यात विकेट जाते. 3रा बसतोय टीम कशाही 40+. सर्वेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. निलेश हे 36 धावा करत बाद झाले. 1 बॉल बाकी आहे या डावातला. 1 बॉल. पुन्हा एकदा एरियल स्ट्रोकची निवड केलेली आहे आणि पहिल्या डावाचा समारोप षटकाराने झालाय. धावसंख्या पोहोचते 79 वर. जिंकण्यासाठी 80 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे बंद्रा मारुती काल्हेर 40+ संघासोबत. 24 चेंडू आणि आवश्यकता आहे 80 धावांची. चला आपण टॉस करूया. नाना स्पोर्ट्स टेमघर वर्सेस सरवली या 2 संघांदरम्यान आणि पुढील इनिंगमध्ये आवाज ऐकणार आहात आपण मनोजजी ठाकरे यांचा. थँक्यू. नाना स्पोर्ट्स टेमघर आणि सरवली जो वरिष्ठ संघ आहे आपण वरील उपस्थित राहायचंय. आपण नाणेफेकीची प्रक्रिया सुद्धा लगेचच
पूर्ण करणार आहोत कारण वेळापत्रक थांबून चालणार नाही. एकूण 9 सामन्यांचं वेळापत्रक आजचं आहे. त्याचवेळे आपणच पहिला सामना जो चालू केलाय त्यानंतर आता थांबून चालणार नाहीये. तर पुढचा सामना जो रेग्युलर फॉर्मॅटचा असेल नाना स्पोर्ट्स टेमगर वर्सेस मोनिश यांचा सरवलीचा संघ. चला दोन्ही कॅप्टन या टॉससाठी पुढील आवाज ऐकूया आपण मनोजजी ठाकरे यांचा. थँक्यू. गुड मॉर्निंग, सुप्रभात, सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. आपण पाहतात एक चांगली स्पर्धा मित्र या भिवंडी तालुक्यामध्ये नामांकित नावारूपास आलेली पाहायला मिळते. शिवसेना युवा सेना काल्हेर व बंदरामूर्ती काल्हेर आयोजित सुमेशेट मात्र चषक 2025चा महासंग्राम पाहायला मिळते. भगवमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच स्वराज्य कशेली वर्सेस बंदरामूर्ती काल्हेर ही रंगताना पाहायला मिळते. कालचा पहिला दिवस होता, उद्घाटनीय दिवस होता. उद्घाटनीय सामन्यामध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेले तर बंदरामूर्ती काल्हेर प्रथम फलंदाजी करत असताना 87 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. परंतु आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे, पहिली मॅच उद्घाटनीय पाहायला मिळते आणि पहिल्या मॅचमध्ये टार्गेट आपल्याला 80 धावांचं पाहायला मिळते. म्हणजेच या मॅचमध्ये, या इव्हेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. रनांचा पाऊस जणू काय पडतोय असं दिसतंय. आताच आपण एप्रिल मेच्या जवळपास चाललेला आहोत. त्यावेळेस जशी झाडाची पालवी खडते, पतझड चालू होते, तसं षटकार पाऊस पाहायला मिळालेला आहे. पाहूया हे टार्गेट पुरं करत असताना बंदरामूर्ती काल्हेर 40+ कशा प्रकारे चौकार षटकारांची डील केली जाईल हे पाहण्यासारखं राहील. राजन डी आणि योगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 80 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रति षटकामागे 20 धावांची तुम्हाला सर गरज आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 3 मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. क्षमता आहे, परंतु जेव्हा मोठा धावांचा जो डोंगर असतो ना, तो चढताना कुठेतरी दमछाक उडते आणि ती इथं मात्र पाहूया काल्हेर संघ कशा प्रकारे पेलवली जाईल. घरची खेळपट्टी आहे आणि घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना एक 80 धावांचं टार्गेट पूर्ण करताना कशा प्रकारे फलंदाजी होते हे पाहण्यासारखं राहील. 40+ म्हटलं की एक लेजंड क्रिकेटरचा खेळ आणि या पूर्ण हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर बंदरामूर्ती काल्हेर संघाने आत्तापर्यंत तब्बल सर्व टोटल 10 कप विजय केलेला आहे. तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आज प्लेयर नाहीत, गोलंदाज नाहीत, 10 खेळाडूने खेळही खेळला जातोय. त्या अनुषंगाने स्वराज्य कशेली या संघाने मात्र चांगली पिटाई करताना पाहायला मिळाली. पाहूया स्ट्रायकर गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. राजन डी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला, योगेश नॉन स्ट्रायकरला. डावाला सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोट समर्प निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणरायाला वंदन करूया. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी आपण पाहतोय. शॉट थर्डमॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. पहिल्या चेंडूवरती प्रहार आक्रमण पाहायला जरूर मिळालं, परंतु हवं तसं बॅटवरती चेंडूला काही घेता आलं नाही आहे. परंतु एका धावेने मात्र डावाला सुरुवात केलेली आहे राजन याने. महेश एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया कशी खबरदारी घेतली जाईल. योगेश ऑन स्ट्राईक, हलक्या हाताने पुश केलेला आहे. आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली, थोडीशी पम्बलिंग जरूर झाली, परंतु एकच धाव घेतली जाते. दोघांनी मात्र आता डावाला सुरुवात केली. एक धावेने धावफलकावरती धावा जमा केलेल्या आहेत. 2 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. एवन जोडी खास करून आपण पाहतोय तुफान पाटील आणि स्वप्नील पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्तकथा करत असताना त्यांच्या समेत सुरेश पाटील असतील, अक्षय पाटील, गौरव माली आणि शुभन माली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र खूप चांगली रंगताना पाहायला मिळते. स्वप्न पाहणं एक चांगली बाब आहे, परंतु ती रंगवत असताना जे कलर भरणारी मंडळी असते ती जर जोडीला असेल तर निश्चित ती स्पर्धेला 4 चान लागले जातात. आणि आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा सजवताना यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये इथेही घेता येत नाही आहे. पूर्णपणे विवश झालेले आहेत, रणा बनत नाही आहेत. पहिले षटक चालू आहे. एकेरीने सिंगलने
धावफलक पुढे चाललेला आहे. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा झालेले आहेत. पाहूया महेश पुन्हा एकदा या बेले सोडवलाय. क्या बात आहे, अतिशय ताकदवार स्ट्रोक, चेंडू सीमा पार, बिगिट षटकार. अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. हेच वारंवार तुम्हाला फटके खेचावा लागतील. जवळजवळ प्रति ओव्हर मध्ये 3 मोठे फटके असणं गरजेचं आहे. यस, 2 तर या ठिकाणी आलेले आहेत. या वेळेस येतोय चौकार, धावसंख्येला मिळतो आकार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहू शकता धावफलकावरती 13 या अंकावरती. सन्माननीय रामजी भोसले साहेब, आपणास विनंती आहे. कशिलीचे उद्योजक उद्योगपती सन्माननीय, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रामजी भोसले साहेब, आपणास विनंती केली जाते की आपण या क्रीडा मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पाहतोय कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 14 धावा. जो रन रेट होता 20 धावांचा तो कुठेतरी आता 6 धावा कमी पडल्यात. म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये त्या 6 धावा प्लस केल्या जातील. याचा अर्थ येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये 22ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. आव्हान खूप मोठं आहे, परंतु अशक्य नाही आहे. डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट ठेवायची आहे की मला प्रति ओव्हरमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुद्धा ताकदवार फलंदाज आहेत. शैलेश आहे, आपण पाहिलं तर विनायक आहे, राजन आर आहे. फलंदाजी चांगली आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तो धावांचा मेंटेनन्स आहे तो मात्र अबाधित ठेवणं गरजेचं आहे, तो चालवणं गरजेचं आहे. आता प्रति ओव्हर मागे 22 धावांची आवश्यकता आहे. हार जीत खेळाचा पाठ असला तरी त्या खेळामागे आपण जिद्दीने चिकाटीने संघर्षाने पाहिलं गेलं पाहिजे. समोरच्या टीमला जिंकताना मात्र घाम फुटला पाहिजे आणि ती क्षमता आहे या भद्रावती काल्हेर टीममध्ये. नवीन गोलंदाज साईनाथ येतोय गोलंदाजी मार्कवरती. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत चेंडू हवाई सफर केले होते, गगनचुंबी खेळले होते, सीमारेषेचं दर्शन घडवलं होतं, तशीच प्रतिक्रमा या ठिकाणी करावी लागेल. योगेश वन स्ट्राईक. तर सन्माननीय संतोष पाटील यांच्या माध्यमातून प्रकाशसाठी बक्षीस लावलं जाते. जर झेल पकडला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. पुढे चेंडू यावेळेस उडवलाय, ताकदवार, परंतु लांबी गाठली जात नाहीये. काय घडतंय पाहूया. यस, झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी आपण पाहतोय भद्रावती काल्हेर संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये येते. षटकारांच्या बादशाह संबोधला जाणारा हा खेळाडू पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे आपल्या संघासाठी कामगिरी केली जाईल. पहिल्या चेंडूचा सामना केला जातोय, चेंडूला या ठिकाणी उडवलाय, पाहूया काय घडेल. आणि इथं मात्र यस, षटकार आहे. क्या बात आहे. बाल बाल बच गे.
तर झालेले आहे. आगाज चांगला आहे. अंजाम पाहूया कशा प्रकारे पाहायला जाईल. या वेळेस उजेशची सोडून जाते. कुठेतरी प्रेशर गोलंदाजावरती साईनाथवरती आपल्याला पाहायला मिळालं. आल्या आपण पाहिले की ज्याच्या नावाचा डंका या ठिकाणी वाजत होता शैलेश या फलंदाजाचा, आणि पहिल्याच चेंडूवरती आक्रमण रूप धारण केलं गेलं. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 21 लागली गेली आहे. पुढे चेंडू स्लोचा मारा ठेवला होता आणि पूर्णपणे मित्रपणेनं पटक्याला चेक केलं गेलं. अंतिम क्षणामध्ये क्लिअर करायचा होता, परंतु ज्या ताकदीने ज्या फोर्सने बॅटला मात्र उचलली होती ती बॅट मात्र आखडावी लागली, कमी गतीने खेळावी लागली. एक धाव या ठिकाणी एका धावीने धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोचते. 80 धावांचं तब्बल टार्गेट आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस उडवला जरूर आहे, हवेमध्ये आहे. काय घडेल? जाईल यस, चेक करायचं काय त्या ठिकाणी. सन्माननीय संजयजी गजानन पाटील त्यांच्या समेत सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये अर्थात सुमित सेट मात्र चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शिवसेना युवासेना काल्हेर व पंधरावर्ती काल्हेर यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली ही भगवीमय स्पर्धा आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. या ठिकाणी चेक केले जाते कुठल्या टीमवरती अन्याय होणार नाही याची दक्षता प्रिन्स मूवीज नेहमी घेत असते. अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्या चेंडूवरती काय आहे? चौकार नाही आहे. या चेंडूवरती किती धावा घेतल्या होत्या? 1 की 2? 2. यस, पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस स्लो ठेवला होता आणि या ठिकाणी ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते. ज्यावेळेस धावांचा डोंगर असतोय ना त्यावेळेस प्रत्येक फलंदाज आपल्या शरीराची पूर्ण ताकद आहे ना ती मनगटात आणून ठेवतोय की येणाऱ्या चेंडूवरती मला मोठा फटका खेळायचाच आहे. आणि अशा वेळेस गोलंदाज मात्र आपली हुशारी दाखवतोय आणि स्लोचा ज्या वेळेस मारा केला जातोय त्यावेळेस मात्र फटका खेळण्यासाठी ती कठीण परिस्थिती निर्माण होते. आणि गोलंदाजांनी शारीरिक भाषा ओळखली आहे फलंदाजाची, त्या अनुषंगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. इथेही बिगिट करण्याचा प्रयत्न होता पण तसं झालं नाही. या सिंगलनेच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी विजयापासून दूर जात असताना पाहायला मिळते. 15 काल्हेर. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 26 आहे. येणारे 12 आणि विजयाचं समीकरण 54 धावांचं आहे. म्हणजे जवळजवळ 27ची सरासरी आता गाठावी लागेल. जो सुरुवातीचा रन रेट होता तो राखता आला नाही आहे. कमी धावा बनत गेल्या. त्या कारणास्तव येणाऱ्या ओव्हरमध्ये त्याचा अधिक भार आपल्याला पाहायला मिळतोय. नाना स्पोर्ट टेमघर आणि सरवली ही मॅच होणार आहे. तर दोन्ही संघ नायक उपस्थित असतील तर आपण या टॉस करून घेऊ. आजच्या दिवसातील ती एक पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यस, वेलकम. अजयजी घरत आपले ही कमबॉक्समध्ये सरचे स्वागत आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्या. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. अजूनही 2 षटकामागे 54 धावांची आवश्यकता आहे. फक्त आता जो धावांचा जो वेग आहे, धावांचा अंतर आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जरूर असेल. कारण एवढी मोठी धावसंख्या बनणं कुठेतरी खूप कठीण परिस्थिती आहे. अशक्य नाही आहे. अशक्यला शक्य करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि मेहनतीसाठी तुम्हाला जिद्द बाळगावी लागेल आणि तो जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. पाहूया काय घडेल. गोलंदाजी मार्कवरती निलेश पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर आज सुरुवातीची मॅच रंगली गेली. पहिल्या इनिंगमध्ये 79 धावांचं स्वराज्य कशिली या संघाने
धावफलक जमवलं 80 धावांचं टार्गेट पाहायला मिळतंय. सरवली संघाचा संघ नाही आला असेल तर संपर्क साधायचा आहे. भाटाले संघाचा आलेला आहे. काही चेंजेस आहेत आपल्या समोर, त्याच्या कारणास्तव मॅच दोन संघामध्ये खेळवली जाईल. भाटाले आणि सरवली या ठिकाणी पाहतोय पण व्हाईट बॉल स्क्वेअर मारा पाहायला मिळतो. अवंतर धावेचा भरणा, धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचते. शैलेश ऑन स्ट्राईक, एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर आलेला आहे, पण ती खेळी करणं गरजेचं आहे. तो खेळ पाहायला मिळाला नाही आहे. या प्लेस क्या बात आहे, मोठा फटका खेळला जरूर आहे. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक घेतो त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि या ठिकाणी शैलेशची खेळी मात्र समाप्त होते झेलच्या स्वरूपात. एक विनायक येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर भद्रावती काल्हेर संघामध्ये प्लेयर कमी होते, खास करून गोलंदाज नव्हते आणि त्याचा पुरेपूर फायदा स्वराज्य कशेली या संघाने उचलला गेला आणि भलं मोठं आव्हान समोर ठेवलं गेलं. आल्या आल्या मोठा फटका खेळला जातोय, क्या बात आहे, चेंडू सीमा पार जातोय, षटकार. यावेळेस ऑफ साईडला खेळला गेलेल्या ऑफच्या रिझनमध्ये चेंडू मात्र कलेक्ट केला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. आता मात्र दोघांमध्ये खेळ औपचारिकत्या स्वरूपाने खेळला जाईल. ज्याला स्ट्राईक येईल तो मात्र आपलं कर्मकुशलता अर्पण करेल. माझ्यामध्ये जी क्षमता आहे स्ट्रोक खेळण्याची तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्जंटी स्क्वेअर मारा आहे, व्हाईट बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, कारण आक्रमक रूप खास करून आपण पाहतोय राजन डी यांच्यामध्ये सुद्धा आहे. निलेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईट हाताला होता, त्यानंतर विकेट प्राप्त केली शैलेश यांची. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी ही मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 36 ऑन बोर्ड. 8 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडवरच्या रिझनमध्ये चेंडू डीपला ट्रॅव्हल झाला, एकच धाव घेतली जाते. औपचारिकता ज्याला म्हटलं जातं, पूर्णपणे खेळून काढायचा आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये मारुती काल्हेर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. भलं मोठं आव्हान होतं, त्याला पेलता आलं नाही आहे. 60-65 पर्यंत धावसंख्या असेल, कुठेतरी जोर लावता आला असता आणि या ठिकाणी जागा बनवली होती, सेफल झाले होते. क्रॉस बॅटने खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न पुन्हा एकदा असफल, निर्धावची झाली सांगता. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 37 लागली गेली आहे. 6 मध्ये 43. चांगली टुर्नामेंट आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर 40+ संधी दिलेली आहे. न्यू 40+ आणि ओल्ड 40+, सिनियर 40+ अशी या मॅच 4 टीममध्ये द्वंद्व युद्ध पाहायला मिळते. त्याच्यासाठी बक्षीस आपण पाहतो फायनलसाठी एक सन्माननीय मंगेशजी माली साहेब त्यांच्या माध्यमातून यस एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर बकरा आहे. जवळजवळ 50 किलोचा बकरा असेल तो पोल्ट्री फार्ममधून
सन्माननीय मंगेशजी माली साहेब यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं ते बक्षीस आहे. कोण पटकावेल हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. ताकद आहे, टायमिंग आहे, नजाकत आहे. चेंडू मात्र सीमा पार. षटकार. षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा उडवला आहे, परंतु इथं मात्र मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय, चुकी नाही आहे. आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे प्रकाश यांच्यासाठी. जर तुम्ही झेल कन्वर्ट करताय तर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी आपण पाहतोय की कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव मिळते. सरवली संघ आला असेल तर प्लीज आपण नोंद करायची आहे. सरवली संघाला विनंती आहे की आपण आल्याची नोंद करा प्लीज, विनंती असेल. या पिलेसह पाहतोय आपण ऑन साईडला लॉंगॉनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळते. एकापेक्षा अधिक काही नाही. आता मात्र किती चेंडूंचा खेळ बाकी आहे ते पाहिले जाईल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण 35 धावांची आवश्यकता आहे. त्या धावा काही पूर्ण होणार नाही, परंतु खेळाची जी प्रोव्हिजन आहे, प्रोसेसर आहे, ती मात्र पूर्ण केली जाईल. गोलंदाज पाहूया पुन्हा एकदा टर्न होतोय. या ठिकाणी सरळ निघून येतोय. चेंडू किपरच्या हातामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. सरवली संघ आपण आला असाल तर प्लीज आपण नोंद करायची आहे. भाटाले संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या दिवसातील ती या स्पर्धेतील पहिली मॅच पाहायला मिळेल. पुढील चेंडू लॉंगॉनच्या रिझनमध्ये कडक फटका पाहायला या ठिकाणी मिळाला. अशा रीतीने मित्र म्हणेन दणदणीत विजय संपादन करतोय स्वराज्य कशेली 40+ यांच्या माध्यमातून. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातो निलेश यास, ज्याने 36 धावा कुठून काढल्या आणि 1 गडी बाद केल्या. तर निलेश आपण या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. वेलकम. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.
सन्माननीय संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच निलेश आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावर यायचं आहे. संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आणि अभिनंदन टीम स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी. आणि खरंच तुमचा खेळ युवांसारखाच होता. जो अटॅकिंग अप्रोच आपण बाळगलाय म्हणजेच षटकारांचेच धनी आहात तुम्ही. आणि पुढच्या स्टेजसाठी म्हणजे अंतिम फेरीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण एक सामना 3 वाजता जो होणार आहे 40+ मधला त्यात जो जिंकेल तो आता कशेळी संघासोबत खेळणार आहे. तर निलेशशी आपण चर्चा सुद्धा करूया. रिफ्रेश करण्यासाठी कोल्ड्रिंक पुष्पगुच्छ आणि सन्माननीय स्वप्नील अरविंद पाटील यांच्यामध्ये पुरस्कृत झालेली ट्रॉफी आपण देतोय निलेशला. निलेश, तुमचं वय वाटत नाही पण हा जो खेळ आहे ही तुमची ओळख आहे. आणि कशेळी संघासाठी खेळताना किती वर्षाचं क्रिकेट आपण आतापर्यंत खेळलेलं आहात आणि रेग्युलर क्रिकेटपासून निवृत्ती कधी घेतलीत? आता 25 वर्ष झाली, 26 वर्ष झाली मी खेळतो आणि रेग्युलरपासून आता 2 वर्ष झाली. तर कुठलं क्रिकेट पसंत पडलं? म्हणजे आता तुम्ही 20 वर्षापासून कदाचित रेग्युलर क्रिकेट खेळतायत आपल्या संघासाठी कशेळीसाठी. आणि आता मागच्या 2-3 वर्षापासून, कारण भूमिगडाचा नियम आहे की तुम्ही जर 40+ खेळताय तुम्हाला रेग्युलरला खेळता येणार नाही. तर एन्जॉयमेंट कुठे वाटते, 40+ला की रेग्युलरला? निश्चितच 40+ला एन्जॉयमेंट वाटते, कारण सर्व खेळाडू जुने सगळ्यांच्या सोबत खेळायला भेटतात. आता ओपनमध्ये सगळे खेळाडू नवीन असतात आणि त्यांच्यासोबत काय आपल्याला नाही खेळायला जमत. तर सर्व आमचे आयोजक मंडळी आहे, सूरजजी पाटील असतील, स्वप्नीलजी पाटील असतील, तुफानजी पाटील असतील, माळी बंधू असतील, सर्वांबद्दल काय सांगा. कारण या सर्वांनी एकत्र येऊन ही स्पर्धा ठेवलेली आहे. 6,000 रुपये शुल्कामध्ये लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. सुमित माते चषकाला जिंकण्याची संधी आहे. त्या कॉन्सेप्टबद्दल काय सांगाल? सर्वांचं खूप आभारी आहे. प्रथम तर आम्हाला खेळायला चान्स दिला आणि दुसरं म्हणजे खेळपट्टी एवढी छान आहे की इथे नेहमीच खेळायला खूप मजा येते. आणि या ज्या ऑर्गनाईज कमिटी आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान ऑर्गनाईज आहे. ऑल द बेस्ट. नक्कीच आपण एन्जॉय करा आपली विक्ट्री. जबरदस्त खेळ निलेश आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर आपण आहोत. चला आपण नक्कीच पुढच्या सामन्याची घोषणा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षातून पुढच्या सामन्याची माहिती देऊया. थँक्यू. तर काही सन्मान आपण व्यासपीठावर घेणार आहोत. सूरजजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण संजूजी पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर घेणार आहोत. सन्माननीय सूरजजी पाटील मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते सन्माननीय संजूजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर घेणार आहोत. संजूजी, आपण देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी राखलात त्याबद्दल आम्ही तुमचं आभार व्यक्त करतो आणि मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेनिमित्त आपलं मनपूर्वक स्वागत सुमित म्हात्रे चषकामध्ये. त्यानंतर मिथुनजी पाटील यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. तो आहे सुनीलजी पाटील यांचा. सुनीलजी पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर मिथुनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. या सन्माननीय सुनीलजी पाटील आपला सन्मान व्यासपीठावर केला जाईल. अतिथी देवो भव ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याचमुळे क्रिकेटच्या व्यासपीठावर सुद्धा प्रत्येक पाहुण्यांचा स्वागत करणं आमचं परम कर्तव्य आहे आणि तेच निभावताना आपण मिथुन पाटील यांना पाहतो. आयोजकांच्या वतीनं मिथुन पाटील हा सन्मान करताय. सन्माननीय सुनील पाटील यांचा व्यासपीठावर आपण हा सन्मान पाहतोय. सुनीलजी, आपण देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी राखला त्याबद्दल आपलं मनस्वी आभार आणि स्वागत आहे. सुमित मात्र चषकामध्ये धन्यवाद. आपण आसनस्थ व्हा आणि क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. सन्माननीय अनंत तरे साहेब कशेळीचे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण पाहणार आहोत. संतोष पाटील एसईओ यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील सन्मान पाहणार आहोत. संतोषजी, या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान अनंत पाटील जे कशेळीचे आहेत त्यांचा सन्मान आपण पाहणार आहोत. काल निवेदक ही भूमिका सुद्धा सन्माननीय संतोषजी पाटील यांनी खूप चांगली निभावली. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहत आहोत. आपण देखील आलात आनंदजी. आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा. आपण अनाउन्समेंट देऊया पुढील 2 संघांची. सरवली जो मोनिशाचा संघ आहे आणि भाटाळे. चला, सरवली आणि भाटाळे असा पुढचा सामना आपण खेळणार आहोत. भाटाळे संघ हजर झालेला आहे. तर मोनिश यांचा सरवलीचा संघ. चला, आपण आला असाल तर आपल्या येण्याची नोंद करा. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला, मोनिश, सरवलीचे मोनिश आपला संघ लगेच उपस्थित करायचा आहे. भाटाळे संघासोबत आपल्याला खेळायचं आहे. लगेच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर येऊया पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये. रेग्युलर क्रिकेट स्टार्ट होईल.